नाद करायचा नाही हे आमचं मंडळ भारी. गावात नाव घेतलं की थराच्या सारी. तुझी माझी यारी सगळ्या दोस्तात भारी. चल सुरू करू आपली दुनियादारी. बंड्या, अरे 18-19 वयाची पोरं काय बी सुताड गुताड करून पुरी आणायला लागल्या आणि आम्ही मात्र बसलोय डोंगूर खणत. काय का बाळ्या, कशाला उगाच बसलायस लोकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढत. होय, मी बसतो उकाळण्या पाकाळण्या काढत आणि तू बस रातभर लोकांच्या पोरीसनी इन्स्टावर रिक्वेस्ट टाके. बरं ते न हो बंड्या, तू कुणाला रिक्वेस्ट टाकलीस रे? होय होय, तर मी सांगतो की तुला, तू सांग सगळ्या गावाला. बरं ते ठेव सगळं बाजूला आणि चल कारखाना कॉलेजच्या नाट्या बघायला. आलाच मूळ मुद्द्यावर. कॉलेजला म्हणून जाती, तिकटीवर गेल्यावर माग पुढे बघती, चॉकलेट दाखवल्यावर माग लागती, चौकात आल्यावर गाडीवर बसून सातेरीला म्हणून जाती, 4 चौघात हिशोबानच राहती आणि येताना मात्र लॉंग रूटच मारून येते. नाक्यावर आल्यावर कॉकटेल पिती. आता यासनी कापड अडकायला राहील नाही कुठती. हीच अडचण झाली आता लई मोठी. अरे त्यांच्यामुळेच बंड्या व्हायला लागली आपली खोटी. असल्या ह्या कॉलेजच्या नट्या दे सोडून त्यांचा नाद. अरे त्यांच्या नादात भली भली झालीच बाद. आमच्या गावात एवढं आयटम बॉम्ब असताना बाहेर जायची गरजच काय? आमच्या गावात आणि ॲटम बॉम्ब अशा आहेत कोण? जया, हेमा, प्रेमा, श्रीदेवी रे. अरे महादुमाच्या त्या 2 खुळ्या पोरी. अरे खुळ्या नवरे बड्ड्या, जुळ्या त्याच त्या गौतमी आणि राधा. आईला ध्यानातच आलं नाही रे माझ्या. पण एक अडचण आहे रे. कसली अडचण? माळ्यावर टाकायची, खाली काय ठेवायची नाही सांगतो. महादुमा म्हणतोय मुलगा शिकलेला पाहिजे आणि नोकरीला पाहिजे, तो बी सरकारी नोकर. बंड्या, आईला हितच तर आपलं घोडं पेंड खातय, नाहीतर काय. कुठल्या तरी जन्माचं पाप केलं आणि शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलोय असं वाटायला लागलंय बघ. आणि पोरींचं काय, पोरींच्या आयांचं काय? शेतकरी म्हटलं की तिच्या बाचं तोंड गेलं सांगायला. अरे 20-20 लिटर दूध घालून 10-10 हजार रुपये 10 दिवसाला बिल घाला. 100-150 टन ऊस पट्ट्याच्या नावावर आहे. एवढं असून सुद्धा आमच्याकडे बघून नाक मुरडत्यात. वणवा म्हणायचा का वाईट? हे बघ बंड्या, आता गप बसून चालायचं नाही. काय बी करून, कसं बी करून ह्या दोघींनी कटवायला पाहिजे नाही तर चान्स गेला बंड्या. वय तू म्हणतोस ते खरं आहे, पर ते महादुमा लई कावाट आहे. अरे साधं सुद्धा नाही ते. हत्यार बाळगून असतंय सारखे. धाडस करायला जायचो आणि मुंडकी उडून बसायचो. खुळ्या टाळक्याच्या. अरे झुरून आणि पाजरून बसण्यापेक्षा एकदाच मुंडकी उडवून बसलेलं बरं. शानायजली. आता मागचा पुढचा विचार करायचा नाही. सरळ जायचं महादुमाच्या घरात आणि सरळ मागणी घालायची पोलीस नेत्यांच्या. मी म्हणतोय ते ऐकतो. अगोदर आपण यासनी फॉर करून घेऊया रे आणि मगच तू म्हणतोस तसं करूया. पुरी एकदा फॉर झाला की विषय बास नेटवर्क मध्ये येऊ दे रे. मोबाईल मग लावायचा कॉल. एकदा ठरवल्यावर पडत नाही आम्ही कमी. पण आम्ही शांत आहे म्हणून डोक्यात जाऊ नका तुम्ही. बंड्या आणि बाळ्याचं जाम हाय काम. आमच्या नादाला लागल्यावर फोडून ठेवतोय घाम. देवळा बसली पोरं हाईत लय भारी. जप्त्यात दोस्ती आणि दुनियादारी. म्हणूनच सगळ्यापेक्षा हाईत न्यारी. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग. हे बाई बस कर. एक तर आज तो शाळेचा तास पण लई बोरिंग झालाय आणि त्यात तुझं हे गाणं. राधे ग बस. वय अगं तुला तो बोरिंग वाटणारच. भूगोलाची आवड ना तुला. म्हणजे काय असणारच. आणि चुकीचं काय आहे ग त्यात? हा आपला देश, आपल्या देशाची ही जमीन आणि जमिनीत बहरणारी ही पिकं, अरे स्वच्छंदपणे फिरणारी हे प्राणी, झाडी झुडपं यांचं सौंदर्य, अगं सगळंच कसं
अय्या, शेतकऱ्याबद्दल एवढा का ग कळवळा तुला? त्यांनी जमिनीत कष्ट करायचं, घाम गाळायचा आणि ते पिकवलेलं धान्य सगळ्या जगाला पुरवायचं. अगं शेतकऱ्याला साधा सुद्धा समजू नकोस, ब्रँड हाय ब्रँड. बर गौतमी, मला एक शंका येते ग. कोण शेतकरी मुलगा तर मनात नाही ना तुझ्या, आणि माझ्या माघारी तू एकटीच मारशील मजा? नाही नाही बाई, तसं काय बी नाही. पण आता आपल्या गावातलीच बघ की, ती बाळ्या आणि बंड्या लग्नाचं वय होऊन चाललंय, तरी बी त्यासनी कोण पोरी देणार. अगं रात्रीचं दिवस करत्यात, वैरण आणायची, ढोरांचं धारा पाणी बघायचं, दूध घालायचं, उसाला पाणी पाजायचं. अगं लई कष्टाळू आहेत दोघं. दिवस उजाडलेला आणि मावळलेला कळत नाही बघ त्यासनी. आ काय काय? अगं रात्रीचा दिवस करतात ग, लई कष्ट करतात असं म्हणायचंय मला. सारखी बघल तेव्हा आपलं कामातच असतात बघ. खरंय तुझा? कुणीतरी धाडस करून कुणीतरी लगीन कराय पाहिजे ग. का ग? कुणीतरी कशाला? आपणच करूया की. वय काय वाईट आहे सांग त्यांच्यात? अगं सगळं बरोबर आहे, पण मांजराच्या गळ्यात गाठ कुणी बांधायची? म्हणजे अगं आपलं पप्पा, त्यांना पटेल काय? उठलं सुटलं की नोकरदार पाहिजे, नोकरदार पाहिजे, आणि तो बी सरकारी. मी काय म्हणते, आपण एक काम करूया. आपण की नाही बंड्या आणि बाळ्यालाच आपल्या घरी येऊन आपल्यासाठी मागणी घालायला सांगूया. म्हणजे कसं होईल, पप्पा थोडा आडवेडे घेतील, पण आपणच त्यांची समजूत काढूया. काय म्हणतीस? अगं बहुतेक तीच येते तिकडं. हा अगं बाई, आपल्या काळजाचा तुकडा आलीत बघ. आला बंड्या बंडे. भाई थांब, दोघे बी बाळ्या आणि बंड्या करायला लागलोय. तुला कोण आवडते ते सांग, उगाच कन्फ्युजन नको. ए माझा बाळ्या. बाळा माझा आहे ना का? अगं हा माझा बंड्या. हाय राधा, माझ्या बाळ्या कशी आहेस गौतमी? पडत नाही कुठं बी कमी. अगं देतो तुला आयुष्यभराची हमी. खरंच काय? अहो बंड बनता, आम्हाला पण काही पडत नाही फरक. राधा आमची टिंगल करायला लागलीस का काय? का आमच्या आबरूचं खोबरं करायला लागलीस का काय? हे बघा, असं आम्ही काय बी करत नाहीये. उगाच डोसक्यात राग घालून घेऊन बसू नका. उलट आम्ही दोघी बोलकी आम्ही दोघींनी ठरवलंय लग्न करायचं. कुणा बरोबर? तुमच्या बरोबर. जरा चिमटा घे माझा, चिमटा घे. असं का म्हणतो? थांब, माझ्या बी पायावर जराशी डिडिटी टाकून बघतो. माझ्या हातापायात चिमटा काढ. आई गे, काय रे? आई ग, अरे मी जागा आहे का सपनात आहे ते बघितले. अरे खरंच की, पोरींच्यासाठी मर्दा एवढं फिरलो, गावं पालती घातली, खरं कुठंच नाही जमलं. आणि आता तर अगदी तोंडाजवळ असं पंच पकवानाचं भरून आल्यानं तात आले असं वाटा लागलं. की काख्यात कळसा आणि गावाला वळसा असं झालंय आपलं. आपल्याच गावात ह्या घुमटदार कळशा आहेत आणि त्या आपल्याला मिळणार आहेत माहित आहे कुठं? तर काय, शेपूट तोंडात धराया कुत्र गोल गोल फिरतय आणि दमून बसल्यावर शेपूट आपोआप तोंडात. लगेच हरकून जाऊ नका. तुम्ही समजताय तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे आता आम्ही दोघी तयार आहे तुमच्याशी लगीन करायला. पण आमच्या पप्पांचं काय? आमच्या पप्पांची समजूत कोण काढणार? हे बघा, ते काम मात्र तुमच्या
तुझ्या पप्पाचीच काढायची ना मग. याची काळजी अजिबात करूस. आणि खंबीर आहे त्याला. दुनिया इकडची तिकडं करील पण तुझ्या पप्पाची काढीनच. समजून घे ग. असं मग आत्ता काय गाडीवर बसायचं आणि फिरायला जायचं. अय्या खरंच फिरायला जायचं. मग चल ग. तुम्ही बसा आमच्या टिंगरा गाडीत कट्ट्यावर. आम्ही पोळी घेऊन जातो कात्यायनीच्या डोंगरावर. शेवंता, ए शेवंता. आले आले आले. अव त्या देव माणूस मधल्या अण्णागत 2 बुलेट नाहीत तुमच्याकडं. मी एकलीच हाय. सारखं आपलं तुमचं फाटफाट फाटफाट. बोला काय म्हणता सा. अगं पोरी कुठं आल्या नाहीत कॉलेजच. अहो येतील की त्या एवढ्या. उगाच काळजी करू नका तुम्ही. त्या काय लहान नाहीत. अगं म्हणून तर भ्या वाटतंय मला. आत्ताची पोरं बघतीस ना वा कशी आहेत ती. खाजवून खाजवून अवदान आणत्यात. तिकटी तिकटीवर टोळकीच रुसती. धटक्या कुत्र्यागत टोळक्या टोळक्याने फिरत्यात आणि गावल तिथं लचकं तोडत्यात. असं नका. खरं माझा विश्वास आहे माझ्या पोरींवर. मान खाली घालण्यासारखं काय बी करणार नाहीत त्या. उगीच त्यांची बाजू घेऊ नकोस तू. अगं आत्ताच्या पोरींचं काय बी सांगता येत नाही. तुझ्या पोरी असतील ग चांगल्या पण त्यांच्या मैत्रिणी त्या कशा आहेत ते माहिती आहे का तुला. अगं एक कांदा नासका निघाला की बाकीचं कांदा नासायला येईल नाही लागत. अहो उगाच नाही ते विचार मनात आणू नका. माझ्या पोरी नाहीत तशा. हा तसं असलं तर बरंच आहे. पण एक सांगतो शेवंता, जर आपल्या पोरींचं पाऊल वाकडं तिकडं पडलं तर तेच पाय तोडायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही मी. असून दे ती येळच येणार नाही. हे बघा आल्याच आपल्या पोरी. झालं का डोकं शांत. एवढा उशीर का झाला पोरीनो. पप्पा अहो त्याचं काय झालं. ते गॅदरिंग आहे ना आमच्या कॉलेजचं. त्याचीच तयारी करायला वेळ लागला. ठीक आहे तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि जेवण करा. माधुमा हाय सगळं घरात. हाय या की घरात. काढूया का आपली परत. कोण आहेत का ते. अहो ते बंडू आणि बाळू आहेत. दोघं जण आल्यात. आईला अजून ती घरात बी आलेली नाही. ती आधीच तुला त्यांची नावं कशी कळली ग. तू बोल की राहते. अहो पप्पा आपल्याच गावची आहेत नव्हती आणि कालच ती भेटली होती तू. तुमच्याकडे काहीतरी काम आहे म्हणून भेटायला येणार होती बघा. अशी म्हणली होती. असं होय. ठीक आहे या म्हणा त्यांना. अरे पाया कशाला पडताय. कुठे सरकारी नोकरी बिकरी लागली का काय रे तुम्हाला. नोकरीची काय गरज आहे आम्हाला. 20 लिटर दूध पिळतोय. 10,000 हजाराचं आठवड्याला बिल घेतोय. 150 टन ऊस घालवतोय. नोकरीची काय गरज आहे सांगा की तुम्हीच. नोकरीची काय गरज. अरे नोकरी आहे तर सगळं आहे. अरे आत्ताचं जग पैशावर चाललंय. पैशाशिवाय काय बी नाही या जगात. माधुमामा अहो खुळी समजूत आहे तुमची. शेतकरी आहे म्हणून जग आहे. शेतकऱ्याने पिकवलं नाही तर माणसं काय खाणार. सांगा मला. तुमच्या पैशानं आणि सोन्यानं पोट भरणार आहेत का मला सांगा. शेतकरी शेतात घाम गाळतोय म्हणून तर जगत्यात माणसं. अहो काय सांगताय. वाटेल तेवढ्या सुधारणा होऊ देत माधुमामा. शेवटी जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं बी गेला तर पोटाला अन्नच खायला लागेल आणि त्याच्यासाठी पिकवायला मातीच लागेल आणि शेती करणारच पाहिजे. अहो घामानच भिजती त्याची. आता घामानं भिजती का आणि कशाने भिजती तेच कळत नाही कवा.
काय मामा तुम्ही सुद्धा शेतकरी आहेसा नव आणि असं बोलतायसा. बरं ते जाऊ दे. काय होता तुम्ही हे सांगा अगोदर. होतो म्हणजे ते जरा जरा म्हणजे कसं महत्वाचंच काम होतं तसं. सांग की अरे तू सांग तू महत्वाचं आणि माझ्याकडं. बरं असू दे. सांगा काय ते. थांब मी सांगतो. मामा ते राधा आणि गौतमीसाठी 2 स्थळं चालून आल्या. चांगलं स्थळ म्हण रे, चांगलं स्थळ. आणि होय होय आणि चांगली आहे स्थळ. ती बी गावातलीच आहेत म्हणून जरा सांगायला तो. पोरं काय करते ती, नोकरी धंदा का आणखी काय ते तर कळलं पाहिजे. पटलं तरी विचार करू की त्याचा बी. ठीक आहे, नोकरी धंदा वगैरे काय नाही. नोकरी धंदा काय, अहो शेतकरी आहेत ती. शेवंता तो आतला सत्तुराने इकडे. मामी पाण्याचा जरासा तांब्या आणता का पाणी प्यायला. थंड देतो की. पाण्याला काय तोटा नाही. बोला काय म्हणता अजून. मग काय 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 नाही मामा, एवढंच बोलायचं होतं आम्हाला. येतो आम्ही. चल. अरे कुठे चालला. घराकडे. अरे बसा की पोरांनो. कवा नाही तर आलायसा. थोडा घोटभर चहा घेऊन जावा. मामी घोटभर बी नको आणि पोटभर बी नको. काम आहेत आमची. जातो रानाकडे जायला पाहिजे. अरे वय आणि ते स्थळ कुठली आणलेली ते तर सांगा की. कशाला. काय म्हणालास. नाही म्हणजे तो सुरा मागितला सगळे तो कशाला असं विचारतो तू. अरे मुंडी फोडायला. कोणाची. अरे कोणाची म्हणजे काय. अरे बकऱ्याची. गणपती गेलेत ना बाजारात येताना मुंडीच आणली. बर घारोळ्या म्हणलं खडाच नाही महिन्याभराची. असं आहे व्हय. मला वाटलं विचारतो की पण आता नाही मग कवा तरी. बंड्या चल मामा घालू देत खलास. मी येतो मी. हा बाय. भडवीचं कुठलं स्थळ घेऊन येतात. आणि वय ग तुझ्या मी ते शिंका काहीतरी बोलल्या का तू वाटत होत्या. नाही पप्पा तसं काही नाही. बिचारी नावं न सांगताच गेली. हे राधे अगं नावं दुसऱ्या तिसऱ्याची कोणाची नव्हती, त्यांचीच होती. आणि एवढं न समजायला काय खुळा नाही मी. आणि शेवंता या सुद्धा सामील आहे त्या दोघींनी हे माहिती असू दे. आणि इथं कुठंतरी पाणी मुरतंय चांगलंच हे लक्षात आलंय माझ्या. पप्पा अहो मी काय म्हणते हे बघा काय कमी आहे त्यांच्यात. शेतकरी असले म्हणून काय झालं सांगा की. दिसायला देखणी आहेत, कष्टाळू आहेत, कसलं बी व्यसन नाही त्यासनी. फोडून फोडा बोललीस तर. तुम्हाला एवढं शिकवलंय ते काही शेणात हात घालाय. अहो पप्पा खरं. आणि एक सांगतो तुम्हाला लागलेले भिकेचे डोहाळे आत्ताच्या आत्ता विसरून जायचं. आणि तुमचं यापुढं कॉलेजला सुद्धा जाणं बांध. पप्पा अहो असं का म्हणताय. अहो त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या की. काही ऐकून घ्यायचं नाही मला. पप्पा आणि ह्यासनी पाठीशी पुन्हा घालायचं बांध करा अगोदर शेवंता. नाहीतर एक दिवस मान खाली घालायला लावतील आपल्याला. चला आज चला म्हणतोय ना. चालल्यात नव. चला बंड्या काळ आला होता पण वेळ आली नव्हती बघ. नशीब आपलं लगेच बाहेर पडलो. नाहीतर चौकात आपली श्रद्धांजलीची पोस्टर दिसली असती बघ. आईला ही म्हातारा लईच बेन निघालं बाबा. काय खरं नाही बाबा. तो सत्तूर आणला असता तर कुठं पातूर गेला असता कळलं नसतं.
तावडीतनं निसाटलो, नाहीतर आपलं लगीन त्या रुई संगच. हात पाय हलवून काय उपयोग नाही. जे काय असेल ते देवाच्या हातात. हे देवा, देवा रे, बघ जरा आमच्याकडे. अरे वाळून टाकलेली पोरं त्यांची लग्न होत्यात आणि आम्ही एवढं चांगलं वागून आमच्या पदरी निराशाच. अरे काय लावलेस देवा हे. बंड्या रडू नकोस, गप. अरे आपण प्रामाणिकपणानं वागलोय, शेतात कष्ट करत राहिलोय, कुणाच्या वाईटाचा कधी विचार केला नाही, अजिबात नाही. आपल्याकडनं व्हील तेवढी सगळ्यांनी मदत करत आलोय. म्हणजे काय, मग देवाला आपली काळजी नाही असं व्हील का? नाहीच की. आता शेवटचा एकच पर्याय, देवांच्या पुढं गारानं घालूया. आता तरी त्यासनी आपली दया येते का ते बघूया. हे ज्योतिबा राया माझं गारानं ऐक रे देवा, हे ज्योतिबा राया माझं गारानं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला, गुलाल खोबरं देईन तुला. बायको मिळू दे मला, नि गुलाल खोबरं देईन तुला. हे मशिदी आई गारण ऐक माझं आई, हे मशिदी आई गारण ऐक माझं आई. बायको मिळू दे मला, सैली अति वाहीन तुला. बायको मिळू दे मला, सैली अति वाहीन तुला. देवा पांडुरंगा माझं गारानं ऐक रे देवा, देवा पांडुरंगा माझं गारानं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला, वारीला घेऊन येईन तिला. बायको मिळू दे मला, वारीला घेऊन येईन तिला. हे भोर जाई माझं गारणं ऐक जरा, हे भोर जाई माझं गारणं ऐक जरा. बायको मिळू दे मला, अक्का कोंबडा कापीन तुला. बायको मिळू दे मला, अक्का कोंबडा कापीन तुला. हे बिरोबा देवा माझं गारणं ऐक रे देवा, हे बिरोबा देवा माझं गारणं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला, उदळीन भंडारा मी तुला. बायको मिळू दे मला, उदळीन भंडारा मी तुला. हे मर गाई माझं गारणं ऐक जरा, हे मर गाई माझं गारणं ऐक जरा. बायको मिळू दे मला, अख्खं बकरं कापीन तुला. बायको मिळू दे मला, मोठं बकरं कापीन तुला. हे दत्तात्रया माझं गारणं ऐक रे देवा, हे दत्तात्रया माझं गारणं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला, अभिषेक घालीन तुला. बायको मिळू दे मला, अभिषेक घालीन तुला. हे महादेवा माझं गारणं ऐक रे देवा, हे महादेवा माझं गारणं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला, बेल फुलं वाहीन तुला. बायको मिळू दे मला, बेल फुलं वाहीन तुला. आई अंबाबाई माझं गारणं ऐक आई, आई अंबाबाई माझं गारणं ऐक आई. बायको मिळू दे मला, साडी चोळी वाहीन तुला. बायको मिळू दे मला, साडी चोळी वाहीन तुला. हे गणराया माझं गारणं ऐक रे देवा, हे गणराया माझं गारणं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला, गोड मोदक देईन तुला. बायको मिळू दे मला, गोड मोदक वाहीन तुला. हे मारुती राया माझं गारणं ऐक रे देवा, हे मारुती राया माझं गारणं ऐक रे देवा. अरे बाबा, मारुतीला एवढं गारानं घालू नकोस बाबा. अरे अखंड ब्रह्मचारी तो, आमची गारणं ऐकेल का मला सांग. बंडोबंता मी आले. खरंच आलीस का स्वप्नात आलीस. हाय 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 हाय, समोरच आहे, खरोखर आल्या. बाळासाहेब, अगं इकडे पण लक्ष द्या की. गौतमी, आपण पळून जाऊन लग्न करू. आईला देव पावला की काय आम्हाला. थांबा पोरांनो, असं पळून जाऊ नका. आई बापाची मान खाली होईल असं काहीही करू नका.
नोकरीचं फूल डोक्यात होतं माझ्या, पण विचार केला आणि काढून टाकलं सगळं. शेतकरीच हा खऱ्या अर्थानं जगाचा पोशिंदा, हे कळून चुकलंय मला. माझ्या मुलीसने जे कळलं ते मला नाही कळलं, पण उशिरा का होईना देवाने मला सद्बुद्धी दिली. शेतकरी जावई मला मिळालं हा अभिमान वाटतोय मला. चला पोरानो, मोठ्या थाटामाटात लगीन लावून देतो मी तुमचं. बोला गणपती बाप्पा